नो रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया काकडीचे थालीपीठ। रोजच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्रश्न पडतो की काय करावं, वेगळं वरण भात चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो। थालीपीठ एक पर्याय छान आहे आणि काकडीपासून आपल्याला खूप फायदे आहे। काकडीपासून आपल्याला डायबिटीजसाठी आणि हृदयरोगापर्यंत भरपूर आणि हाडासाठी पण काकडीचा भरपूर फायदा होतो। तर जेवणामध्ये काकडीचा समावेश करावा आणि काकडीची आपण भाजी करतो, काकडीचे कोशिंबीर करतो, तर आपण आज काकडीचे थालीपीठ एक चेंज म्हणून रात्रीच्या जेवणात करू शकतो। ब्रेकफास्टला पण काकडीचे थालीपीठ करू शकतो। आता आपण हे काकडीच्या थालीपीठासाठी लागणारे साहित्य बघूया। ही काकडी किसून घेतली आपण आणि याचे सालं न काढता किसले, कारण की सालामध्येच खूप सत्व असतं। आणि कढीपत्ता पण टाकणार आहे, कोथिंबीर आहे, हळद आहे, मीठ आहे, तेल, हिरवी मिरची, लसूण हे वाटून घेणार आहे। आणि बेसन आहे, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ। ते एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले, एक वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि बेसन आहे पावटी। आता लसूण आणि हिरवी मिरची आपण वाटून घेऊया। आपण काकडी किसून घेतली, त्याच्यात एक मोठी वाटी गव्हाचं पीठ ॲड करूया आणि एक वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेचा। भरपूर कोथिंबीर टाका, छान चव येते। हळद टाकूया कोथिंबीर नंतर आणि चवीप्रमाणे मीठ आणि कढीपत्ता। पहिले आपण पाण्यात काकडीमध्ये मिक्स करू, पाणी लागलं तर त्याच्यात ॲड करूया। आता आपण याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकावं लागेल। याच्यात आपण थोडं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया। पाणी लागेल तसं त्याच्यात आपण पाणी टाकूया। हे बघा, आपलं आता हे असं मिश्रण छान आपलं आपण काकडीचं थालीपीठचं भिजवलं आहे। आता जास्त त्याला घट्ट नाही करायचं आपण। आता त्याचा एक असा गोळा घेऊया, असं थापून घेऊया, असं व्यवस्थित थापून घेऊया। थोडा पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं त्याला पातळ आपण घेऊया आणि असं मध्ये रोल करूया। आपण साईडनी त्याच्यावर थोडं तेल सोडूया आणि थोडंसं मध्ये पण तेल टाकूया। त्याच्यात आपण ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ टाकले। ज्वारीच्या पिठाने खुसखुशीत होतात आणि ही काकडी आपल्या शरीरासाठी एकदम उपयुक्त आहे। ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयरोगासाठी एकदम चांगलं आहे, त्यामुळे मध्ये मध्ये काकडी खायला हवी। असे आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। टमाटा पलटून घेऊया, छान खुसखुशीत झाले बघा थालीपीठ। आपण दुसऱ्या साईडने मोडूया। आता झाले आपल्या काकडीचं थालीपीठ। आता दुसऱ्या साईडने आपण बघूया। दुसऱ्या साईडने पण छान खुसखुशीत झालं आहे, रेडी आपल्या काकडीचं थालीपीठ। आता आपण थोडंसं तेल लावूया, काकडीचा आपण आता काढूया प्लेटमध्ये। काकडीचं थालीपीठ रेडी आपण प्लेटमध्ये काढलं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त खा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।